थांबा थांबा थांबा, एवढ्या दिवसातून माझा व्लॉग येतोय आणि तुम्ही स्किप करणार आहेत का बघायचं? तर प्लीज स्किप करू नका, माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मी यामध्ये काय काय दाखवलं आहे ना हे सुद्धा नक्की एन्जॉय करा. सो चला मग मी आता व्हिडिओला सुरुवात करते. सो हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर व्लॉग येतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ही कुठे गायब झाली आहे, एवढ्या दिवस व्लॉग टाकत होती ना, अचानक कुठे गेली? तर मी या व्लॉगमध्ये सगळं काही शेअर करणार आहे. तर झालं काय होतं ना, माझी तब्येत खूप जास्त खराब होती. जसं मी तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये इन्फॉर्म करतच होते, आपले मिनी व्लॉग आलेत पण मोठे व्लॉग काही आले नाही. आणि बाय द वे ना, आता मी तुम्हाला जे काही रुटीन आहे ना ते सुद्धा शेअर करते. आज सकाळपासून भरपूर सारा पाऊस होता आणि आज काय काय होणार हे सुद्धा तुम्ही पुढे बघाच. आणि हा ढोकळा आहे ना, मी फर्स्ट टाईम केला होता, इतका मस्त आणि चविष्ट झाला होता ना. थोडासा घाबरत केला होता, त्यामुळे रेसिपी काही शूट करू शकले नाही. नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा करेल ना तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. बाय द वे ना, उद्या आहे आषाढी एकादशी. तुमची झाली का आषाढी एकादशीची तयारी? माझी तरी आणखीन काहीच झाली नाही. आणि ना मला हा ढोकळा आत्ता व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा खरंच तोंडाला पाणी येत आहे. आणि मला काय झालं होतं हे मी तुम्हाला सांगते, मी कुठे गायब होते हे सुद्धा सांगते. तर मला असं काही जास्त काही झालं नव्हतं, थोडीशी आजारी होते आणि व्लॉग शूट करायचं माझ्या अजिबात मन होत नव्हतं. म्हणजे नुसती पडून राहायचे मी दिवसभर, फक्त मिनी व्लॉग शूट करायचे आणि मिनी व्लॉग थ्रूच मी तुम्हाला माझ्या जे काही अपडेट आहेत त्या सांगितलेल्या आहेत. त्यानंतर नाश्ता वगैरे झाला, दुपारी जेवण वगैरे केलं, एक झोप काढली आणि नंतर फ्रेशअप झाले. म्हणजे झोपल्यानंतर मी आंघोळ केली आहे. आंघोळ काही तोवर केली नव्हती. त्यानंतर स्किन केअर वगैरे करून घेतलं. तर म्हटलं चला आषाढी एकादशी आलीच आहे, तर तुमच्यासोबत आहे ना एक छान असं आहे ना माझं मेकअप ट्युटोरियल किंवा मी मेकअप कसा करते हे सुद्धा शेअर करणंच होईल. सो चला मग आता स्किन प्रेप करून घेते, तोवर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि त्यानंतर मी तुमच्याशी भेटतेच. आणि त्यानंतर आहे ना स्किन प्रेप वगैरे करून झाली आणि तुम्ही ना थोडेसे आता पुढे जे येणारे क्लिप्स आहेत ना त्या थोड्याशा उभ्या दिसतील तुम्हाला, बिकॉज माझ्या लक्षातच नाही मोठा व्लॉग पण शूट करायचा. आणि मी आहे तसं आहे ना शॉर्ट फॉर्म व्हिडिओ शूट केला आणि मग म्हटलं चला यार तुमच्यासोबत पण आहे ना क्विक असं आहे ना काय होतं ना माझ्या लाईफमध्ये हे शेअर करावं. तर मला आहे ना असं वाटलेलं की मी मेकअप कसा करावा, उद्या डेकोरेशन कसं करायचं. पण एक पण टेन्शन होतं की मी उपवासामुळे पूर्ण गळाठून तरी नाही जाणार, उपवास पकडू की नाही, इतके सारे प्रश्न असतात ना माझ्यासमोर खूप जास्त. आणि एवढ्यात माझं आहे ना हे पार्सल आलं होतं. इतक्या मस्त अशा आहे ना लिप लायनर आहेत, जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की एकदा चेकआउट करा. स्मच प्रूफ आहेत, वॉटरप्रूफसुद्धा आहेत, कारण की मी आता यूज करते आहे सध्या तरी, त्यामुळे मला तरी खूप छान क्वालिटी आवडलेली आहे. फक्त आणि फक्त 150 रुपयाच्या आतमध्येच आहेत. सो तुम्ही लवकरात लवकर बाय करा. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. त्यानंतर आमच्या इथे ना मेंढ्या म्हणजे शेळ्या आल्या होत्या आणि मला खूप छान वाटलं शेळ्या आल्यानंतर. आणि त्याच्याच उलट माझ्या माणसाची रिॲक्शन होती की बापरे हा कोणता प्राणी आहे, कारण की त्यांनी कुत्र्याला सोडलं तर बाकीचे कुठलेच प्राणी पाहिले नाही आहेत, त्यामुळे त्याची रिॲक्शन अशी काहीशी होती. त्यानंतर मी आणि माझं मिस्टर इतके हसलो त्याच्या रिॲक्शनवर खूप जास्त. त्यानंतर मला असं वाटत होतं की यार चला आपण त्याच्यात एखादं पिल्लू वगैरे दिसतंय का, आपण त्याला उचलून घेऊ शकतो का, किंवा हात लावूयात ॲटलिस्ट. पण कशाचं काही कोणी हातात सुद्धा येत नव्हतं माझ्या. ते म्हणत होते तिकडे पुढे गेले पिल्लं, तू इकडे काय मोठ्या शेळ्यांना हात लावती. मग त्यानंतर मग मी बघत बसले होते. त्यानंतर खूप छान आणि मस्त वाटलं. पाऊस पडून गेल्यानंतर हे सगळे आले होते. त्यानंतर मग मी गेट रेडी विथ मी कसं शूट करते ना हे सगळं काही मी तुमच्यासोबत आज क्विक असं शेअर करते. पहिलं तर वेळ जातो, अर्धा तास तरी माझा साडी सिलेक्शनमध्येच वेळ गेला होता. त्यानंतर बसले मग मी स्किन प्रेप करायला. सकाळी केली होती पण म्हटलं परत एकदा करावी. मग त्यानंतर ओल्लेच केस होते, तसा हाफ क्लिप लावला होता. त्यानंतर स्किन प्रेप केली आणि जेव्हापासून मी ना स्किन केअर करायला चालू केलेलं आहे ना तेव्हापासून माझ्या स्किनमध्ये इतके जास्त बदल झालेत. खरंच यार, कोणी स्किन केअर चालू केलं नसेल ना तर नक्की जाऊन चेक करा, म्हणजे चालू करा तुम्हीसुद्धा. आणि जे काही मी प्रोडक्ट वापरते स्किन केअरला ते जर तुम्हाला हवे असतील तर मला सांगा, मी त्याच्यावरती सुद्धा एक लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ नक्कीच बनवेल. आणि खूप छान आणि सुटेबल आहेत, म्हणजे माझ्या स्किन टाईपनुसार आहेत. माझी ड्राय स्किन आहे, सो ड्राय स्किनसाठी मी माझे हे प्रोडक्ट वापरते. त्यानंतर आहे ना थोडीशी आता तुम्हाला उभ्या क्लिप बघायला भेटल्या, त्यानंतर आपण आडव्या क्लिप बघूयात. आता मी ह्या आडव्या केलेल्या आहेत, पण ह्याच्यातून थोडंसं तुम्हाला डिफरंट दिसत असेल. तर मी काय काय मेकअप प्रोडक्ट वापरले ना हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्येच सांगते, कारण की ना मी इतका घाईगडबडीत हा व्लॉग शूट केला ना त्यामुळे मला काही दाखवणं शक्यच झालं नाही आहे. सो तुम्ही असंच आता मेकअप, मला भरपूर लोक म्हटले की तू मेकअप कसा करते हे आम्हाला सांग. मी मेकअप प्रोडक्ट कोणते वापरते हे तर नाही सांगत, पण मी मेकअप कसा करते ना हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मला डोळे
डोळ्यांच्या खाली थोडेसे डार्क सर्कल आहेत, सो मी ते हाईड करण्यासाठी पहिले तर कन्सिलर वापरते, त्यानंतर करेक्टर त्याच्यावरती यूज करते. पहिले स्किन प्रेप करते, जसं तुम्ही बघितलंच, म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आलं, त्याच्यामध्ये सनस्क्रीन आलं, त्याच्यामध्ये परत जेव्हा आपण फेस वॉश करतो त्याच्यानंतरचं आपण सिरम वगैरे लावतो ते सगळं आलं. आणि त्याच्यानंतर मग मी मेकअप करायला घेतलं. पहिलं मी लावली होती स्ट्रोक क्रीम आणि त्याच्यानंतर लावलं होतं मला ब्लॅक सर्कल्स आहेत त्यामुळे मी लावते नेहमीच कलर कलेक्टर आणि त्याच्यामुळेच माझं जरा फिक्स मेकअप राहतो. आणि हे खरंच खूप छान आहे, इनसाईट कॉस्मेटिकचं आहे, मी मेशोवरूनच मागवलं होतं ते पण. जर तुम्हाला मी ह्या सगळ्या लिंक आहेत ना नेक्स्ट ब्लॉगमध्येच देईल, मला नक्की सांगा तुम्हाला लिंक हव्या असतील तर. त्यानंतर मी करेक्टर लावून घेतलं आणि कन्सिलर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मी परत एकदा थोडीशी एकदम नॉर्मली स्ट्रोक क्रीम परत एकदा ॲड केली. आणि त्यानंतर माझाच विश्वास बसत नव्हता, मी आज इतका सुंदर कसा काय मेकअप करायला लागली आहे. तुम्ही बघताय, मी जवळून पण दाखवलं, थोडेसे ब्लॅक सर्कल आहेत मला, ते पण एकदम हाईड झाले होते त्याने. त्यानंतर आहे ना मला माझा शेड परफेक्ट मिळत नाही, त्यामुळे मी 2 कन्सिलर मिक्स करून लावते, मग त्यामुळे माझा परफेक्ट शेड एकदम छान होतो. आणि तो लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी फाउंडेशन लावलं. आता फाउंडेशन वगैरे सगळं काही मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्येच सांगते, जसं सांगितलं तसं. आणि इथे थोडंसं आपल्याला आहे ना ओठांच्या कडेला थोडं सगळ्यांना पिगमेंटेशन असतं, ते कशामुळं असतं ना ह्याचं तरी मला अजूनपर्यंत गणित काही समजलं नाही आहे. त्यानंतर फाउंडेशन वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर ब्लश लावला आणि मेकअप काय दिसत होता, बाप रे. खरंच मी जसं करत गेले ना तसं मी शॉक झाले, इतका सुंदर मेकअप कसा काय मी करू शकते. एक काळ होता ज्यावेळेस मला काही मेकअप करता येत नव्हता, पण मेकअपची खूप जास्त आवड होती. तेव्हा फक्त लिपस्टिक, काजळ, लायनर एवढंच लावायला शिकले होते, तरी पण खूप छान वाटत होतं. आणि आता सगळे मेकअप प्रोडक्ट आहेत, सगळ्या काही गोष्टी येतात, पण आता कंटाळा खूप जास्त आला आहे. असंच होतं वयमानात जसा फरक पडत जातो ना तेव्हा असंच होतं. माझ्यासुद्धा वेळेस असंच होत होतं. आणि त्यानंतर तुम्हीच बघा आता पुढे बेस कसा झाला आहे. आणि त्याच्यानंतर ब्लश वगैरे लावलं, त्यानंतर सिम्पल असा आय मेकअप केला आणि मी मस्त अशी साडी घालून रेडी आहे. सो चला, मग तुम्हाला कसं वाटलं आय मेकअप हे नक्की कॉमेंट करून सांगा. आणि मी माझा व्हॉइस ओव्हर आता इथेच थांबवते, बाकीचा व्हिडिओ तुम्ही आता पुढे कंटिन्यू करा. सो चला. आता जसं की बघितलं तुम्ही, माझा ओव्हरऑल मेकअप सगळा काही डन झाला होता आणि इतका मस्त आणि प्रिटी असा मेकअप दिसत होता. कसं वाटतंय नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि हे लिप लायनर बघताय तुम्ही, मी स्वतःसुद्धा वापरते, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. इतकं छान पिगमेंटेड, स्मच प्रूफ, वॉटरप्रूफसुद्धा आहे. बघा एका स्वाईपमध्ये किती मस्त लागते ते अप्लाय होते ते.
मला तरी खूप जास्त आवडलं आणि लिपस्टिक लावायची मला तरी वाटत नाही आता काही गरज आहे ते. त्यानंतर मग साडी वगैरे वेअर केली. सगळा मी मेकअप पहिले करते, माझं नेहमीचंच आहे हे. आणि त्यानंतर लास्टला मी साडी वेअर करत असते. त्यानंतर साडी वेअर केली आणि त्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ज्वेलरीचा, टिकलीचा, बँगल्सचा. हा सगळ्याच लेडीजला प्रॉब्लेम असतो. म्हटलं कुठलं काय घालावं काहीच समजत नव्हतं. पहिले सगळा बॉक्स काढला माझा ज्वेलरीचा बाहेर. त्यानंतर एक एक ज्वेलरी बघितली आणि त्यानंतर म्हटलं चल यार थोडं महाराष्ट्रीयन लुक करतोय ना, तर माझ्याकडे जे नथीचं गळ्यातलं आहे ना, मग ते वेअर करायचं ठरवलं. आणि ते इतकं आणि मस्त आणि प्रिटी दिसतं ना, खरंच खूप छान दिसतं. मला त्याच्यावरची नथ आणि ते कानातलेत ना नथेचे ते सुद्धा घ्यायचेत, पण बघू आता हळूहळू सगळं काही घेणं होईलच. जेव्हा नवीन लग्न झालं होतं तेव्हा तर आपल्याकडे काही नव्हतं ना, अशा गोष्टी बोलायच्या, हे गोष्ट लक्षात आणायची आणि त्यानंतर गप्प बसायचं असतं. त्यानंतर मस्त अशी बुगडी वगैरे वेअर केली, पण हे कानात आहे ना खूप जास्त ओव्हर वाटत होतं, त्यामुळे मग मी आहे ना सगळं काढलं. पहिलं कानातलं काढलं आणि बुगडी जी होती ना वरची तीच खाली घातली. त्यानंतर साधी सिंपल टिकली वगैरे लावली, मस्त अशी रेडी झाले. तुम्हाला कसं वाटतंय ना माझा लुक, नक्की नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. त्यानंतर माझ्या घरात आहे ना एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती, सो आहे ना ती मी घेतली आणि त्याच्याबरोबर मस्त असे फोटोज वगैरे क्लिक केले. हे तुम्हाला उद्या आपल्या चॅनलवरती बघायला भेटतीलच. सो चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलवर इथपर्यंत आला असाल बघत तर प्लीज 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 सबस्क्राईब करून जावा, बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.